राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। महायुती सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करून दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा केली होती, मात्र भरपाई दिली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन धारण करत काळी दिवाळी साजरी केली आहे। महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार लीना खरात यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। राज्यात अतिवृष्टीमुळे चौफेर नुकसान झाले, कधी नव्हे असं संकट आल्यामुळे राज्यातील बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झालाय। महायुती सरकारने घाईत 36,500 कोटींची फसवी मदत जाहीर केली। सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धूळफेक करून ही फसवी मदत दिलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। शासनाने ही फसवी मदत करण्यापेक्षा तातडीने सरसकट कर्जमाफी करावी। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात पक्षनिरीक्षक शेखर माने, वैभव शिंदे, टी.व्ही. पाटील, आनंदराव नलवडे, सचिन जगदाळे, विवेक कोकरे, हरिदास पाटील, विराज कोकणे, विजय पाटील, मनसूर खतीब, हनुमंतराव देशमुख, विश्वासराव पाटील, अभिजित हारगे, विनायक केरीपाळे, आयुब बारगीर, राजू पाटील, तानाजी गळदे, चंद्रकांत माने, डॉक्टर शुभम जाधव, अभिजित कोळी, अर्जुन कांबळे, संजय सरवदे, प्रसाद मदभावीकर आदी जण उपस्थित होते। दिवाळीचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे काळी दिवाळी म्हणून हा दिवस आम्ही साजरा करतोय। मौन व्रत कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सर्व राज्यात करतोय। याच्या मागचा उद्देश एवढा आहे की जी मागच्या आठवड्यात 15 दिवसामागं जी अतिवृष्टी झाली, पूर आले वेगवेगळ्या जिल्ह्यात, त्यांचे पंचनामे झाले नव्हते, त्यांना जी मदत मिळाली ती अतिशय अल्प मिळाली, अशा बऱ्याच कारणासाठी हे आज आंदोलन करतोय। प्रमुख त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे की 50,000 रुपये पर एकर नुकसान भरपाई मिळावी। परत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात बरीच गावं पंचनाम्यापासूनच वंचित आहे, म्हणजे त्यांना मदत मिळणं हा वेगळाच विषय आहे। असे बऱ्याच वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यातले वेगळे वेगळे विषय घेऊन आम्ही पूर्ण राज्यभर आमचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार, जयंत पाटील साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व राज्यभर हे आंदोलन चालू आहे। निश्चित या आंदोलनाचा फरक इफेक्ट हा निश्चित सरकारवर होईल व सरकार निश्चित मदतीला पुढे येईल अशी मी प्रार्थना करतो देवाचरणी, त्यांना चांगली बुद्धी मिळो।